आपली किसान क्राफ्ट लिमिटेड ही बँगलोर बेस्ड कंपनी आहे आणि आपलं महत्त्वाचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये की पॉवर विडर, नंतर आपले वॉटर पंप, ब्रश कटर, स्प्रेअर हे सगळे आपल्याजवळ पूर्ण रेंज येते। पॉवर विडर मध्ये जर म्हणलं तर 2 HP पासून ते 8.5 HP पर्यंत पूर्ण रेंज आपल्याजवळ आहे, ज्याच्यामध्ये बॅक रोटरी आहे, सेंटर रोटरी मशीन आहेत, ज्या की विविध पिकामध्ये आपण वापरू शकतो। जिथं माती लावण्याचं काम असेल, रोटावेटर करण्याचं काम असेल, अशा कामासाठी वापरता येतात। आता हे जर बघायला झालं तर हे आपलं आहे रिपर, हे रिपर 1201P आपलं शॉर्ट क्रॉप रिपर आहे। याच्यामध्ये हे आपलं रिपर आहे 1201P शॉर्ट क्रॉप म्हणून आहे। याचा वापर जनरली आपण गहू, हरभरा किंवा सोयाबीन यासारख्या पिकाच्या हार्वेस्टिंग साठी केला जातो। हे काय करते, पिकाला कट करून एका लाईन मध्ये पीक टाकले जातं, त्याच्यामुळे याचा कटिंगसाठी वापर केला जातो। तसंच बघायला गेलं तर पलीकडे आपले 6 HP मध्ये विडर येतं 350D म्हणून। तर ह्या 350D ला माती लावण्यासाठी स्पेशली हळद आणि अद्रक या पिकांसाठी वापरलं जातं। जिथं कमीत कमी जागेमध्ये तुम्हाला माती लावायची आहे अशा ठिकाणी या मशीनचा वापर केला जातो। त्यानंतर जे आपल्याला एक जनरल कामं करायचे शेतामध्ये, जसं की आपल्या बैलाने जेवढे काम होतात ते कामं जर करायचे असतील तर डिझेल मध्ये 300D म्हणून आहे, 6 HP चे मॉडेल आहे। याला आपण बैलाला जे अवजार लावतो ते सगळे अवजार लावण्याचं याला आपण लावू शकतो। त्याच्यानंतर ही जी पूर्ण रेंज आहे आपली ही मेड इन इंडिया मध्ये येते आणि याचा आपला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जो आहे हा प्लांट नेल्लोर आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे। मेड इन इंडिया मध्ये विडर बनवणारी किसान क्राफ्ट ही एकमेव कंपनी सध्या आहे। सोबतच आता कंपनीने काय रिसेंटली काही मॉडेल लॉन्च केले होतं, ज्याच्यामध्ये 406D आहे। हा काय मोठ्या पिकामध्ये जसं की ऊस असेल किंवा बाकीच्या मोठ्या पिकामध्ये ना माती लावण्यासाठी किंवा रोटावेटरसाठी कामी येतो। त्याच्यानंतर हा स्टबल मोअर आहे। हा स्टबल मोअर म्हणजे काय, मोसंबी किंवा जे फळबाग आहेत त्याच्यामध्ये गवत ज्यावेळेस होतं ते गवत काढण्यासाठी ना याचा उपयोग केला जातो। त्यानंतर मेज हार्वेस्टर आहे। मेज हार्वेस्टर हे मका काढण्यासाठी वापर करतो। जिथे उत्पन्नाची मका घ्यायची ना अशा ठिकाणी हे काय करतात, मकाचे कणीस आहे, कणीस कट करून एका बॉक्स मध्ये जमा करतात आणि बाकी मकाचं उरलेलं पोर्शन याचा कुट्टी होऊन जमिनीवरती पडतो। नंतर वेगवेगळ्या रेंजचे आपल्या जवळ वॉटर पंप आहेत। वॉटर पंप काय डिझेल ऑपरेटेड, पेट्रोल ऑपरेटेड वॉटर पंप आहेत। हँड टूल्स मध्ये जे आपल्या छोट्या कटिंग साठी कैची वगैरे लागते, शोवेल असेल किंवा रेक असेल, हे सगळे आपल्याजवळ अवेलेबल आहे। छोट्या मॅन्युअल मध्ये हँड स्प्रेअर जर पाहिजे असतील तर 1-2 लिटर, 1.5 लिटर आणि 5 लिटर, 8 लिटर पर्यंत आपल्याजवळ अवेलेबल आहे। HTP पिस्टन पंप हे आपल्याकडे जवळपास 18 पासून ते जवळपास 80 पर्यंत 120 पर्यंत पूर्ण रेंज आपल्याजवळ अवेलेबल आहे। त्यासाठी जे आपल्याकडे रेडीमेड ऑपरेटेड जे आता समजा एक पंप सेट बोलायचं पूर्ण HTP प्लस इंजिन आणि त्याच्यासोबत पाईप वगैरे हे सगळं टोटल याच्यामध्ये भेटतं। हे मॅक्झिमम जे प्रोडक्ट आहेत हे आपल्या सबसिडीसाठी ऍप्लिकेबल आहेत। जर शेतकऱ्यांनी महाडीबीटी इथून जर अप्लाय केलं तर त्यांना त्याच्यामध्ये सबसिडी भेटते, 40% सबसिडी देता येते। त्याच्यानंतर बघायला तर पॉवर स्प्रेअर येतं। त्याच्यानंतर टोकन यंत्र, जे आपले वाटाणा, हरभरा यांसारख्या पिकांची टोकन करायची असेल तर टोकन यंत्राचा वापर केला जातो। छोटी फॉगिंग मशीन आहे, पॉवर स्प्रेअर येतं। त्याच्यानंतर आपल्या सोबत पोस्ट होल डिगर आहे, जे खड्डे घेण्यासाठी किंवा मांडव वगैरे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना कामी पडतं, हे पोस्ट होल डिगर आहे। त्याच्यानंतर मॅन्युअल आणि बॅटरी ऑपरेटेड, तसेच नॅपसॅक स्प्रेअर याची पूर्ण रेंज आपल्या जवळ आहे। चेन्स वगैरे लागतील तर चेन्स ही आपल्याजवळ अवेलेबल आहे।